नांदेड़ के डॉक्टर शंकरराव चौहान जिला अस्पताल में मरीजों की हलाकतों की तादाद बढ़ते जा रही है। पिछले 24 घंटों में 15 मजीद नए मरीजों के हलाक होने की खबर है। इतने बड़े पैमाने पर मरीजों की हलाकत होने पर नांदेड़ जिला अस्पताल में इंतजामिया और रियासती हुकूमत का महकमे सेहत तनकीदों के निशाने पर है। अस्पताल में इतने बड़े पैमाने पर हलाकतें क्यों हो रही है और इसके लिए जिम्मेदार कौन है, ये जानने के लिए तमाम सियासी पार्टियों के अवामी नुमाइंदे नांदेड़ का दौरा कर रहे हैं। आज इसी सिलसिले की एक कड़ी के तौर पर बीजेपी शोबे खवातीन की रियासती सदर चित्रा वाघ ने भी नांदेड़ का दौरा किया। नांदेड़ पहुंचने के बाद चित्रा वाघ ने सबसे पहले अस्पताल पहुंचकर यहां जेरे इलाज मरीजों और उनके रिश्तेदारों से मुलाकात की। यहां के इलाज के बारे में उनकी शिकायतें सुनी, साथ ही मरीजों की हलाकतों की वजूहात का पता लगाने के लिए अस्पताल इंतजामिया से भी मुलाकात की। अस्पताल के डीन डॉक्टर श्याम वाकोड़े ने अपनी सफाई में कई बातें रखी और मरीजों की हलाकत के लिए अस्पताल इंतजामिया या हुकूमत की लापरवाही को छुपाने के लिए अलग अलग वजूहात बयान करके इन्हें इत्मीनान दिलाने की कोशिश की। चित्रा वाघ ने मरीजों और अस्पताल इंतजामिया से मुलाकात करने के बाद मीडिया नुमाइंदों से बात करते हुए इतने बड़े पैमाने पर मरीजों के हलाक होने की वजूहात के बारे में जो बातें समझ में आई, इसके बारे में मालूमात देते हुए अपने तासुरात कुछ इस अंदाज में जाहिर किए। हे सरकार बदललं आणि या एक वर्षामध्येच या एक वर्षाच्या या दिवशी एवढे सगळे जण गेले असा जो काही विरोधी पक्षाने सूर लावलाय, खरं तर त्यांना ही उत्तर द्यायची वेळ नाही, ही जागा नाही। पण मला हे सांगायचं आहे, जे इथे येऊन भप्पारे सोडून गेले ते कुणी डॉक्टर नाही आहेत। माझ्या नंतरही काही महानुभाव येणार आहेत, त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, येताना डॉक्टरला घेऊन या, ज्याला मेडिकल समजतं तो तुम्हाला नीट सांगू शकेल। 2020 पासून पर डे ॲव्हरेज 13चा डेथ आहे। 2020, 2021, 2022 आणि आता 2023 चाललंय। त्यामुळे एकाच दिवशी असं झालं का तर नाही, हे एका दिवशी झालेलं नाही आहे। मला हे सांगायचं आहे, एकही माणूस दगावला तो आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे, कारण एखाद्या परिवारातल्या कुणी अशा पद्धतीने आपलं माणूस दगावणं हे कुणासाठीही वाईटच आहे। पण ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचं मानसिक आजारपण लोकांना दाखवलं, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते। या घटनेमधून सुद्धा हे राजकारण करण्याची घटना नाही आहे, पण या घटनेमधून सुद्धा राजकीय सलाईन घेऊन गेले तिकडून ते आणि सगळ्या राज्यामध्ये वणवा पेटवायचं काम चालू केलंय। याचं मला वाईट वाटतंय। 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, इथे येऊन त्या ताई मोठ्या मोठ्या भप्पारे मारून गेल्या। विसरल्या का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुलं डॉक्टरच्या नाही शॉर्ट सर्किटमुळे जळून कोळसा झाली। त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही का नाही मागितला आरोग्यमंत्र्याचा राजीनामा? होते ना राजेश टोपे तुमच्या जवळचे, मागितला का? नाही मागितला। मला या गोष्टींची उत्तरं पाहिजेत। सगळ्या शासकीय रुग्णालयांचं आम्ही ऑडिट करू म्हणून त्यावेळेला मोठी भीमठाठी गर्जना केली होती। किती हॉस्पिटलचं केलं हो? आमचं सरकार हे त्या ठिकाणी फेसबुकवरचं सरकार नाही आहे, हे ॲक्शन मोडचं सरकार आहे। आणि म्हणून मला या सगळ्या आठवणी करून योजना राबवतो त्या फेल गेल्यात का? नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगते मी, आता जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले, त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते। गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है। पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते। अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता, हे आम्ही त्यांना सांगितलंय। आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही। त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्ही जे म्हणता अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे, कारण याच्यावर कोट्यांनी पैसे खर्च होतात। त्यामुळे DHOच्या माध्यमातून आशा वर्करच्या ताई ज्या आमच्या तिकडे जातात, गोळ्या देतात, व्हायटमिन्सच्या, आयन्सच्या ज्या काही गोळ्या देतात, त्या या गर्भवती माता घेतात की नाही, इथून आता आपल्याला बघण्याची गरज आहे। आणि येणाऱ्या दिवसात आम्ही तेही करू। ज्या डेथ झाल्या किंवा ज्या डेथ होत आहेत त्याचं समर्थन अजिबात नाही, आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करतोय। पण डेथ कशा होत आहेत की ज्या वेळेला सगळे नाकारतात, त्यावेळेला घरी नेण्यापेक्षा इकडे आणूया आणि मग इकडे आणल्यानंतर जे काही करता येईल ते केलं जातंय। पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने व्हिडिओ काढले,
बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की राज्याच्या मोठ्या नेत्या सुसूताई एक बाई असून दुसऱ्या बाईबद्दल, त्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने सगळ्यांना दाखवत होत्या, भंडाऱ्यामधली जी बाळं गेली त्यावेळेला आल्या नाही, त्यांच्या आईंचे अश्रू नव्हते का? आता ही टीका नाही आहे, पण बोललं नाही तर समजत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक ॲक्शनला उत्तर द्यावं लागतं. राजकीय सलाईन घेऊन फिरू नका सुप्रियाताई. तुमच्या वेळेचं सांगा, नाही तर मला बोलवा, मी येते, यादी देते तुम्हाला. पण आम्ही ते राजकारण करणार नाही, हे आजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मला.